नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं निकाल लागलेला आहे नागपूर वनविभागाकरिता. त्याचा मी कट ऑफचाही तुम्हाला काय केलं, की आता थोड्या वेळापूर्वी माहिती सांगितली. तर तसं होत असतानाच काय केलं, की विद्यार्थ्यांचे मला ऑलमोस्ट एक 20 ते 30 विद्यार्थ्यांचे आतापर्यंत फोन आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना मी रिप्लाय करू शकतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी मला मेसेजही केलेले आहेत. आता ते काय आहे मुद्दा तो सांगेल. सगळ्यात प्रथम ही लिस्ट जर तुम्ही पाहिली, ओके, ही लिस्ट पहा तुम्ही. लिस्ट पाहिल्यानंतर ना तुम्ही जर बघाल, मी काय केलं, की 10 मिनिटं कोणाचा वेळ आला का ते पाहिलेलं आहे. तर या विद्यार्थ्याचं बघा शकता तुम्ही, आता नाव घेणार नाही मी त्याचं. तर या विद्यार्थ्यांचं आता मेलमध्ये आहेत हां, बघा 5 किलोमीटर यांनी 10.7 मिनिटामध्ये केलेलं आहे. 07 मध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इथे फिमेल आहे ठीक आहे सपोज. इथे फिमेल आहे ठीक आहे. फिमेल. इथं या विद्यार्थ्याने 10 मिनिटात कव्हर केलेलं आहे. 10 मिनिटात कव्हर केलेलं आहे या विद्यार्थ्यांनी आणि यांना आउट ऑफ टाईम यांना 10 मिनिटं दिलेलं आहे आणि इथं 45 मार्क दिलेले आहेत. बघा इथं काय आहे, की 10 मिनिटं दिलेलं आहे आणि इथं 45 मार्क दिलेले आहेत. तर एक्झॅक्टली समजायला तयार नाही, की इथं काय गोळ आहे तो. त्याच्यानंतर बघा इथं 10 पॉइंट इथं मेल आहेत 10.51 मिनिटामध्ये 80 मार्क आउट ऑफ मारलेले आहेत 10 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर बघा 10.35 मेल आहेत, 10.35 आउट ऑफ मार्क आहे तिथे. आता वरती त्यांना 10 मिनिटामध्ये त्यांना 70 मार्क दिलेत आणि इथं काय केलं, की 80 मार्क केलेले आहे. आता त्याच्यानंतर बघा इथं 10 इथं मेल आहेत 10.26 80 मार्क आउट ऑफ 5. त्याच्यानंतर बघा इथं 10.07 एस-टी फेल 80 मार्क आहे तिथे. तर इथे फिमेल आहे ठीक आहे. इथे 10.56 आउट ऑफ 10 पॉइंट ते 10, 45. आता हे समजायला तयार नाही, की हे एक्झॅक्टली काय केलेलं आहे हे? म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे लिस्ट बनवताना एवढं आंधळे बनवून कसं काय लिस्ट बनवू शकता, की आता एखाद्या विद्यार्थ्याला 10 टाईम आलेला आहे आणि त्याला इथं 45 मार्क दिलेले आहेत. त्याला म्हणजे 10 मिनिटामध्ये यांनी 45 केलेलं आहे. आता इथे हे समजायला तयार नाही, की यांनी 10 मिनिटामध्ये खरं केलं, की हा बरोबर आहे, की हा बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढेही या विद्यार्थ्यांचं बघा इथं आता हे विद्यार्थी एवढे आता माहिती नाही, की हे चेक झालं पाहिजे, सगळ्यांचं चेक झालं पाहिजे, की 10.35 मिनिटामध्ये जर एखादा विद्यार्थी 5 किलोमीटर धावू शकत असेल म्हणजे किती झाला हा टायमिंग यांचा? म्हणजे ऑलमोस्ट हे पॉसिबल आहे का नाही हे चेक झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर ही परत यादी लागली पाहिजे. इथं 10.26 आहे. तर ही आहे आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मार्कही म्हणजे वेळ जी आहे त्याच्यातही बदल दाखवत आहे. असं आहे तर आपण काय करूयात, की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. तर मी आता एक याच्या संदर्भात आता वन विभागाला काहीतरी, की डायरेक्टली हेच करायला लागणार आहे, लेखी निवेदनच द्यायला लागणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायला लागेल, की याच्यावरती सही करून सगळ्यांनी लिहायला लागेल, की असं-असं प्रॉब्लेम आहे. तर आमचं सगळं सीसीटीव्ही फुटेज जे काही गोष्टी असतील त्या चेक करून परत एकदा हे ग्राउंडचे मार्क वगैरे काय करायला, की कळायला पाहिजे. ओके. तर ही माहिती होती तर सगळ्यांनी सोबत या आणि तरच हे काय करेल, की हे पॉसिबल आहे. अदरवाईज काय की हे असेच पुढे ढकलून जाणार आहे ते. ओके. तर असं माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.